नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, भूमी अभिलेख विभागाची मित्रांनो 2025 ची सरळ सेवा पदभरती जाहिरात येण्यास सुरुवात झालेली आहे, ज्यामार्फत मित्रांनो तब्बल 900हून अधिक जागा ज्या मित्रांनो भूमी अभिलेख विभागामध्ये भूकरमापक या पदासाठी भरल्या जाणाऱ्या आहेत। ज्याबाबतची मित्रांनो आपण काल जे की छत्रपती संभाजीनगर विभागाअंतर्गत ज्या मित्रांनो लेट नाईट जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती, ज्याची आपण तुम्हाला सविस्तर काही माहिती आपण दिलेली होती। तर बरेच जे काही विद्यार्थी आहेत आपले जे की यासाठीची सीरीज आपण ऑलरेडी तर सुरू केलेली आहे, परंतु आता कंटिन्यू करा व त्यासोबतच PYQ बेस जेवढे काही क्वेश्चन्स आहेत ते आम्हाला सांगा, असे अनेक सारे कमेंट्स आपल्याला पाहायला मिळालेली होती। तर मित्रांनो, तुम्हाला अपडेट म्हणून सांगायचं झाल्यास भूमी अभिलेख विभागाची मित्रांनो जी जाहिरात आहे यापूर्वी 2021 साली आलेली होती आणि त्यावेळेस आपले 100हून अधिक विद्यार्थी जे मित्रांनो जे की भूमी अभिलेख विभागामध्ये भूकरमापक लिपिक या पदावर जे मित्रांनो जे की रुजू देखील झालेले आहेत। त्यापूर्वीचे जर मित्रांनो सांगायचं झालं तर 2014 साली जे मित्रांनो थोडक्यामध्ये ही जाहिरात आलेली होती भूमी अभिलेख विभागाची। त्यानंतर मित्रांनो ही तिसऱ्यांदा आहे जी की भूमी अभिलेख विभागाची भूकरमापक या पदासाठी जे मित्रांनो थोडक्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो 2021 साली देखील IBPS हीच कंपनी त्यावेळेस देखील ऑनलाईन परीक्षा वगैरे संपूर्ण काही कंडक्ट केलेलं होतं। तर यावेळेस देखील मित्रांनो IBPS हीच कंपनी जी आहे थोडक्यामध्ये आता आपली संपूर्ण काही जी प्रक्रिया जी की पूर्ण केली जाणारी आहे। तर मित्रांनो ज्या प्रकारे आपण 2021 मध्ये 100 विद्यार्थ्यांना त्या पदावर आपण रुजू केलेला आहे, त्याच पद्धतीने मित्रांनो आता 2025 मध्ये देखील आपण ते टार्गेट आता वाढवलेलं आहे। त्यामुळे मित्रांनो जे काही आम्ही तुम्हाला सांगत आहोत त्याचा तुम्ही मित्रांनो व्यवस्थितपणे मार्गदर्शनाखाली अभ्यास करा। 100% मित्रांनो तुमचा जो आहे निकाल तुमच्या बाजूने येणारा असेल। त्यामुळे मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व काही व्हिडिओ आपले किंवा लेटेस्ट अपडेट हे सर्व तुम्हाला पाहायला मिळतील। आणि जर टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन केला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील ज्या मित्रांनो देण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो जे ऑनलाईन अर्जाची लिंक आहे ती मित्रांनो ऑलरेडी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर दिलेली आहे। आजपासून याची ऑनलाईन अर्ज देखील मित्रांनो सुरू झालेले आहेत। आता मित्रांनो सर्वात प्रथमतः ही जी आपली सिरीज आहे ती सुरू करण्यापूर्वी जो IBPS पॅटर्न आहे तो नेमका काय आहे तो तुम्हाला कळायला पाहिजे। मित्रांनो तुम्हाला जोपर्यंत हा IBPS चा पॅटर्न कळत नाही तोपर्यंत तुम्हाला मित्रांनो ही परीक्षा उत्तीर्ण होणं अवघड आहे। कारण का प्रश्न कोणत्या स्वरूपाचे असतात, प्रश्न कसे विचारले जातात हे तुम्हाला समजणं अतिशय इम्पॉर्टंट आहे। तुम्ही आतापर्यंत सरळ सेवेच्या भरपूर एक्झाम दिल्या असाल, ज्यामध्ये जास्तीत जास्त TCS जे आहे जे की जास्तीत जास्त एक्झाम कंडक्ट करत आहे, त्यामध्ये तुम्ही प्रश्न सोडवते वेळेस तुम्ही त्या परीक्षांमध्ये एका प्रश्नाला 4 ऑप्शनची तयारी ठेवली असेल, परंतु जी IBPS ही कंपनी आहे ती एका प्रश्नाला 4 ऑप्शन देत नाही तर एका प्रश्नाला ती 5 ऑप्शन्स आपल्याला देत असते। त्यामुळे बरेच विद्यार्थी यामध्ये जे आहे ते कन्फ्यूज होऊन जातात। त्यामुळे जो पॅटर्न आहे त्या पद्धतीने अभ्यास करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो। तर त्या पॅटर्नची देखील तुम्हाला आपण माहिती संपूर्ण देणार आहोत, जे की पुढे पुढे आता इथून संपूर्ण काही तुम्हाला पाहायला मिळणार असेल। सुरू करू आपला आजचा जो की PYQ बेस आपला आजचा जो भाग आहे भूकरमापक परिपूर्ण IBPS पॅटर्नचा। तर आपला भाग क्रमांक 1 आहे मित्रांनो, ज्यामधला आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे जो की प्रश्न पहिला, भूमी अभिलेख विभाग जी की स्थापना कधी झाली। तर जी भूमी अभिलेख विभाग आहे याची स्थापना कधी झाली असा आपला यामधला पहिला प्रश्न आहे। तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की ब 1904 साली। जे भूमी अभिलेख विभाग आहे याची स्थापना जी आहे 1904 साली झालेली आहे। आता स्थापना कशी झाली याची सांगायचं झालं, जे काही मूळ व फेर महसुली जे काही मोजणी आणि जमावबंदीचे काम पूर्ण झाल्यानंतर सन 1901 मध्ये संरक्षण विभाग जो काही सर्वेक्षण विभाग होता तो सर्वेक्षण विभाग या ठिकाणी कधी बंद झाला तर 1901 मध्ये बंद करण्यात आला। आणि त्यानंतर जे आहे 1901 मध्ये तो विभाग बंद करून 1904 मध्ये जे आहे भूमी अभिलेख विभागाची जी की निर्माण करण्यात आलेलं आहे। तर याची स्थापना कधी झाली, मग याची निर्मिती जी की 1904 सालामध्ये झालेली आहे। आता हे संपूर्ण काही जे सर्वेक्षण विभागाचं काम होतं ते भूमी अभिलेखकडे देण्यात आलेलं आहे। त्यानंतर पाहू आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 2 असा आहे, भूमी अभिलेख विभागामार्फत पोट हिस्सा मोजणीचा उपक्रम कधी सुरू करण्यात आला। तर पोट हिस्सा मोजणीचा उपक्रम कधी सुरू करण्यात आला असा प्रश्न आहे। तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर जे की 1913 साली। तर जे काही भूमी अभिलेख विभागामार्फत जे पोट हिस्सा मोजणीचा उपक्रम होता तो 1913 साली जो आहे थोडक्यामध्ये जे की सुरू करण्यात आला। तर परीक्षेमध्ये तुम्हाला असे अ ब क ड ई असे 5 ऑप्शन तुम्हाला असतील, जे की परीक्षा जी आहे ह्या पॅटर्नमध्येच होणारी आहे। त्यामुळे तुम्हाला कन्फ्यूज होऊन जायचं नाही आहे कोणत्याही प्रश्नामध्ये, फक्त उत्तरे तुम्हाला जर योग्य ते येत असतील तर तुम्ही याची उत्तरे अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही काढू शकता। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 3 असा आहे, भूमी अभिलेख विभागाने मोजमापाच्या कामासाठी फलक यंत्र कधी सुरू केले। तर जे फलक यंत्र होतं ते कधी सुरू केलं असा प्रश्न आहे।
तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क, जे की 1925 साली. तर 1925 साली जे आहे भूमी अभिलेख विभागाने जे की फलक यंत्राची थोडक्यामध्ये सुरुवात केलेली आहे. तर 1925 जे की याचं उत्तर होईल ऑप्शन नंबर क. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की आपला प्रश्न क्रमांक 14 असा आहे, सिटी सर्वे किंवा नगर भूमापन कोणत्या क्षेत्रासाठी लागू केले जाते? तर सिटी सर्वे किंवा नगर भूमापन, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की गावठाण आणि शहरी भागातील मालमत्तेच्या अचूक मोजणी आणि हक्काच्या नोंदणीसाठी. तर जे गावठाण किंवा जे काही शहरी भागामध्ये आपल्या मालकी हक्काची जी काही जमीन असते, जी काही मालमत्ता असते, त्याची अचूक मोजणी आणि जे हक्काच्या नोंदी आहे ते मिळवण्यासाठी जे थोडक्यामध्ये सिटी सर्वे किंवा नगर भूमापन ह्या क्षेत्रासाठी जे की लागू केलं जातं. म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणी याचं उत्तर काय होणार असेल, जे की ऑप्शन नंबर ब ह्याचं उत्तर होणार असेल. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही भूमी अभिलेख विभाग पदभरती 2025 भूकरमापक या पदासाठी मित्रांनो असलेली स्पेशली आपली IBPS पॅटर्न आधारित मित्रांनो स्पेशल बॅच जर मित्रांनो तुम्ही जॉईन करणार असाल तर लगेच आपली महा एक्झाम पॉईंटची ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या मित्रांनो. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तिथून लगेच मित्रांनो ही जी आपली सध्याला ऑफर प्राइस चालू आहे त्यामध्ये मित्रांनो बॅच जॉईन करून घ्या. यामध्ये मित्रांनो तुम्हाला स्पेशली संपूर्ण काही तुमचा A to Z अभ्यासक्रमावर आधारित मित्रांनो रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर मिळतील. त्यासोबतच तुम्हाला त्या ठिकाणी टेस्ट सिरीज मिळतील. टेस्ट सिरीज मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन प्लस PDF फॉर्मॅट दोन्हीमध्ये असणारे व त्यासोबतच तुमचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्या टॉपिक वाईज मित्रांनो त्या ठिकाणी आपले सविस्तर ई बुक देखील आपण इंटिग्रेट करून दिलेलं आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणताही बुक्स देखील घेण्याची आता अजिबात गरज पडणारी नसेल. A to Z तयारी तुमची आपल्या या मित्रांनो या कोर्समधून होणारी असेल. आपला हा कोर्स मित्रांनो जो की एकमेव असा कोर्स आहे ज्यामधून तुम्हाला मित्रांनो 100% निकालाची हमी पाहता येणार आहे. आणि जो काही आपला पॅटर्न आहे त्या पॅटर्ननुसार तुम्हाला ऑनलाईन टेस्ट आणि PDF टेस्ट दोन्ही मिळणार असतील. यामध्ये मित्रांनो आपण 2014 आणि 2021 झालेले जे काही भूकरमापक या पदासाठीचे परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत ते मित्रांनो ते देखील तुम्हाला यामध्ये आपण इन्क्लूड करून दिलेलं आहे. तर मित्रांनो मॅक्झिमम तुम्हाला 1000 ते 1500 प्रश्नांचा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सराव करता येणार आहे. मित्रांनो 2000 प्रश्न तर मित्रांनो आपण ऑलरेडी त्या ठिकाणी तुम्हाला इंटिग्रेटेड करून दिलेलं आहे. तर ज्यांना कोणाला या परीक्षेमध्ये यश मिळवायचं आहे त्यांनी लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि त्यातून मित्रांनो आपला जो हा कोर्स आहे स्पेशली मित्रांनो जो की 499 मध्ये ठेवलेला आहे तो मित्रांनो कोर्स लगेच तुम्ही एनरोल करून. तर मित्रांनो तुम्ही अजूनही आपली स्पेशल बॅच भूकरमापक पदासाठीची मित्रांनो जॉईन केलं नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच ती जॉईन करून घ्या, ज्याची आपण ऑफर प्राइस फक्त 499 ठेवलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला 10 ऑनलाईन टेस्ट प्लस तुम्हाला 10 PDF टेस्ट मिळतील. त्यासोबत संपूर्ण काही सविस्तर तुमच्या अभ्यासक्रमासाठी आपण ई बुक देखील त्यामध्ये उपलब्ध करून देत आहोत. त्यामुळे कोणत्या तुम्हाला मार्केटमधल्या बुक्सची गरज पडणार नसेल, कोणत्याही तुम्हाला एक्सपेन्सिव्ह जे काही क्लासेस आहेत किंवा इतर कोणत्याही बाबीची अजिबात गरज पडणारी नसेल. तर ज्यांना कोणालाही आता यावर्षी निकाल आणायचा आहे, ज्यांना एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांनी लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे मित्रांनो आणि त्यामध्ये आपण वीकली लाईव्ह सेशन देखील कंडक्ट करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला त्याच प्राइसमध्ये आता लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही मिळेल असं थोडक्यामध्ये होणार असेल मित्रांनो. ज्यांना कोणालाही मिळवायचं आहे या ऑफर प्राइसमध्ये बॅच जॉईन करायची आहे त्यांनी लगेच मिळवून घ्या. त्यामध्ये आपण तुम्हाला संपूर्ण काही परीक्षाभिमुख आपण A to Z स्टडी मटेरियल उपलब्ध करून दिलेलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला PYQ प्रश्नांचा देखील जास्तीत जास्त सराव करता येणारा असेल मित्रांनो. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपला पुढील 5 असा आहे, कोणत्या देशालगत भारताची सर्वात जास्त जे की लांबीची सीमा आहे? तर सर्वात जास्त जे की कोणत्या देशालगत म्हटलेलं आहे? तर याचं जे उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की ड म्हणजेच काय तर बांगलादेश. तर बांगलादेश या थोडक्यामध्ये या देशाला जे थोडक्यात भारताची सर्वाधिक जास्त आंतरराष्ट्रीय सीमा जे की सोबत आहे. जर सांगायचं झालं यामध्ये तर किती तर सुमारे 4096 किलोमीटर जे की लागून आहे, जे की लांबीची सीमा आहे 4096 मीटर लांबीची. कोणाला तर बांगलादेश या देशाला. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 6 असा आपला आहे, मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मसुरी हे थंड हवेचे ठिकाण तर हे जे आहे ते आहे उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. म्हणून याचं उत्तर जे आहे जे की ऑप्शन नंबर क म्हणजे की उत्तराखंड होणार असेल. तर मसुरी या राज्याला दुसरं एक नाव आहे जे की तुम्हाला माहिती नसेल, तर मसुरीला जे आहे थोडक्यामध्ये जे की पर्वतांची राणी असं देखील म्हटलं जातं. काय म्हटलं जातं तर पर्वतांची राणी असं देखील या मसुरीला म्हटलं जातं. आता बरेच विद्यार्थी जे आहे पर्वतांची राणी कोणत्या शहराला म्हटलं जातं किंवा पर्वतांची राणी ही कुठे आहे असं ठिकाण जर तुम्हाला प्रश्न आला तर यामध्ये कन्फ्यूज होऊन जायचं नाही आहे. तर ते आहे उत्तराखंड आणि ते मसुरी या राज्यामध्ये जे आहे उत्तराखंड राज्यामध्ये मसुरी जे ठिकाण आहे त्याला पर्वतांची राणी असं देखील थोडक्यात संबोधलं जातं. त्यानंतरचा पुढील प्रश्न पाहू आपला जो की प्रश्न क्रमांक आपला पुढचा जो की 7वा प्रश्न आहे,
जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर जगातील मोठे वाळवंट सर्वात मोठे या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. तर या ठिकाणी आता एक कन्फ्युजन क्रिएट होतं पहा, जर तुम्ही या प्रश्नामध्ये पाहिला तर यामध्ये आहे जे की अंटार्क्टिका, हे अंटार्क्टिका आणि त्यानंतर आहे सहारा. तर यामध्ये आता तुम्ही मोस्टली तर आता याचं उत्तर तुम्ही सहाराच निवडणार, परंतु याचं उत्तर सहारा होत नाही, तर याचं उत्तर होते जे की ऑप्शन नंबर ए, जे की अंटार्क्टिक. हे जे आहे अंटार्क्टिक या ठिकाणी होणार आहे. तर अंटार्क्टिक का होणार आहे? कारण का प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे की जगातील सर्वात मोठे काय म्हटलं या ठिकाणी? वाळवंट आपल्याला विचारलेलं आहे, जगातील सर्वात मोठे वाळवंट. आणि जर तुम्हाला सहारा हे उत्तर आणायचं असेल तर सहारा हे काय होणार असेल? तर सहारा हे जे आहे थोडक्यामध्ये जे की मोठे उष्ण वाळवंट आहे. जर परीक्षेमध्ये तुम्हाला उष्ण वाळवंट विचारलं तर त्याचं उत्तर होणार असेल जे की सहारा. आणि समजा तुम्हाला फक्त वाळवंट विचारलं असेल आणि तुम्हाला ऑप्शनमध्ये जर अंटार्क्टिका हे दिसत असेल तर अंटार्क्टिक हे त्याचं थोडक्यामध्ये उत्तर होणार असेल. जर तुम्हाला उष्ण म्हटलं, उष्ण वाळवंट कोणतं आहे? तर उष्ण वाळवंट कोणतं आहे? जे की सहारा हे आहे. आणि जर नॉर्मल तुम्हाला म्हणलं तर ते आहे ऑप्शन नंबर ए, जे की अंटार्क्टिका हे होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 8 आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याच्या सीमेला लागून नाही? तर लागून नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश या राज्याची सीमा जे की महाराष्ट्र राज्याला लागून नाही. तर महाराष्ट्र राज्याला कोणकोणत्या जे की राज्याची सीमा लागून आहेत तर त्यामध्ये पहिलं आहे छत्तीसगडची आहे, त्यानंतर कर्नाटकची देखील आहे, तेलंगणाची देखील आहे, गोवाची देखील आहे आणि मध्य प्रदेश व गुजरात या राज्यांच्या सीमा ज्या आहेत थोडक्यामध्ये जे की महाराष्ट्र राज्याला लागून आहेत. तर हे संपूर्ण नावं तुम्ही लक्षात ठेवून घ्या, परीक्षाभिमुख तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन ड. त्यानंतर आपला पुढील प्रश्न क्रमांक 9 असा आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील डॅश क्रमांकाचा मोठा देश आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की 7व्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. भारत हा आपला कयाच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा ठरलेला आहे. जर तुम्हाला पहिला देश विचारलं तर पहिला आहे रशिया, दुसरा आहे कॅनडा, तिसरा आहे चीन, चौथा आहे अमेरिका, पाचवा आहे ब्राझील आणि जे 6वं आहे ते आहे ऑस्ट्रेलिया. आणि त्यानंतर आपल्या देशाचा म्हणजेच की 7वा क्रमांक लागतो, भारताचा क्रमांक त्या ठिकाणी लागतो. त्यानंतर प्रश्न आपला 10वा असा आहे. भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते? तर कमी लोकसंख्येचं राज्य या ठिकाणी विचारलेलं आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की सिक्कीम हे जे आहे आपलं जे की भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य आहे. तर 2011च्या जनगणनेनुसार सिक्कीम हे भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेलं राज्य जे की ठरलेलं आहे. जर मित्रांनो तुम्ही आपली जी बॅच आहे स्पेशली यासाठी लॉन्च केलेली, जर तुम्ही ती जॉईन केलात त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जीकेचे, इंग्लिश ग्रॅमरचे, त्यानंतर मॅथ रिझनिंगचे व मराठी व्याकरणाचे संपूर्ण काही आपण सविस्तर माहितीसोबत व्हिडिओज मित्रांनो त्या ठिकाणी आपण तुम्हाला उपलब्ध करून देत असतो. त्यासोबतच आपण रेग्युलरली व्हिडिओज देखील त्या ठिकाणी तुमच्यासाठी स्पेशल अपलोड आपण करत असतो मित्रांनो. त्यानंतरचा पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न क्रमांक 11वा. कथ्थक हा नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे? जे की कथ्थक हा नृत्य प्रकार या ठिकाणी म्हटलेला आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की क, उत्तर प्रदेश या राज्याशी हे संबंधित आहे. तर कथ्थक हे भारतीय शास्त्रीय नृत्याचा एक प्रमुख प्रकारापैकी एक आहे आणि त्याचा उगम थोडक्यामध्ये उत्तर प्रदेश या राज्यामध्ये झालेला आहे, हे लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा प्रश्न आपला 12वा असा आहे. कृष्णा व कोयना नदीचा संगम कोठे होतो? तर कृष्णा व कोयना नदीचा संगम, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की कराड या ठिकाणी जे आहे कृष्णा व कोयना नदीचा संगम होतो. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला जो की प्रश्न क्रमांक 13 असा आहे. धुळे हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? तर धुळे हे शहर, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की पांझरा या नदीकाठी हे जे आहे शहर थोडक्यात वसलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 14वा जे की असा आहे. महाराष्ट्रात कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो? तर महाराष्ट्रामध्ये जे की कोणत्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की कोकण या भागामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो. परंतु सध्याची स्थिती जर आपण पाहिलं तर सर्वाधिक जास्त पाऊस यावेळेस मराठवाड्यामध्ये जे की पडलेला आहे. मराठवाड्यामध्ये पावसानं खूप थैमान जे की रचलेला होता. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक आपला 15वा. भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे? भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की हिंदी महासागर हे जे आहे भारताच्या थोडक्यात दक्षिणेला आहे. तर हा एक IMP प्रश्न आहे, लक्षात ठेवून घ्या.
त्यानंतरचा प्रश्न 16वा आपला, जे की पुढील प्रश्न असा आहे, महाराष्ट्राच्या या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या आहेत तर कोणत्या? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की कोकण. तर कोकण या भागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या आहेत. कारण का? कोकणातील नद्या सह्याद्री पर्वतात उगम पावून पश्चिमेकडे वेगाने वाहत अरबी समुद्राला मिळतात. त्यांचा प्रवाह अरुंद आणि तीव्र उताराचा असल्यामुळे त्यांची लांबी जी आहे तुलनेमध्ये कशी असते, तर ती जी आहे खूप आणि खूप कमी असते. तर असं या प्रश्नाचं थोडक्यात स्पष्टीकरण होणार असेल. तर मित्रांनो, असा होता आपला आजचा व्हिडिओचा पहिला भाग. आणि मित्रांनो, हे जे प्रश्न होते आपण घेतलेले ते संपूर्ण काही तुमच्या सिलेबसच्या आधारित आहेत. PYQ देखील काही प्रश्न यामध्ये समाविष्ट आहेत. 2014 आणि 21 या लेवल मित्रांनो बऱ्यापैकी इझी व मॉडरेट टाईपचा होता. परंतु यावेळेस जर कॉम्पिटिशन वाढलं समजा 2025ला, तर 100% मित्रांनो प्रश्नांचा लेवल देखील तुम्हाला वाढवावा लागणारा असेल. तर संपूर्ण काही आपली या प्रश्नांची माहिती आपण आपल्या रेकॉर्डेड लेक्चर्स मध्ये आपण तुम्हाला संपूर्ण सांगणार आहोतच. त्यासोबतच आपली YouTube सिरीज देखील रेग्युलरली येणारी असेल. त्यामुळे इथे जर अपडेट हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही संपूर्ण अपडेट मिळत राहतील. आणि आपले ॲप डाउनलोड केलं नसाल तर लगेच आपले ॲप देखील तुम्ही मित्रांनो डाउनलोड करून घ्या. आणि ज्या कोणी विद्यार्थ्यांना टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हायचे असेल तर लिंक देखील खाली देण्यात आलेली आहे. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन माहिती व नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.